संत ज्ञानेश्वर माऊलींचं आगमन जे आहे ते आज फलटण या ठिकाणी होत आहे। फलटण नगरीमध्ये याची जय्यत अशी तयारी जी आहे ते आपण आज पालखी जिथं मुक्कामी थांबणार आहे त्या विमानतळ परिसरात आहे। आपण जर पाहिलं तर या परिसरामध्ये ज्या ठिकाणी माऊलींचे पादुका ज्या ठेवल्या जातात या ठिकाणी जी विशेष व्यवस्था जी आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहात। आणि आज याच परिसरामध्ये दर्शन रांग जे आहे ते या दर्शन रांगेच्या देखील व्यवस्थित ज्या ठिकाणी जे येणारे भाविक असतील त्यांना दर्शन घ्यायला जमावं यासाठी विशेष करून बॅरिकेड्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून कोणतीही असुविधा या परिसरात होऊ नये याची विशेष अशी काळजी घेतली जात आहे। प्रशासनाच्या वतीने देखील स्वतः मुख्याधिकारी देखील या ठिकाणी नगरपालिकेचे पाहणी करत आहेत। विशेष सूचना ज्या आहेत ते या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना देत आहेत। फलटण शहरात देखील या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही अतिक्रमण कोणतंही होऊ नये यासाठी देखील विशेष अशी काळजी आहे ती घेतली जात आहे। आणि जेणेकरून आज जो पालखीचा जो ज्ञानेश्वर माऊलींचा जो आज एक दिवसाचा जो मुक्काम आहे यामध्ये कोणतीही बाधा येऊ नये यासाठी विशेष अशी काळजी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली पाहायला मिळते। कॅमेरामन सुशांत सह संतोष नलावडे, TV9 मराठी, फलटण, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।